हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एका फॅन्सी ड्रेसची ते कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत। त्यासाठी आपण साडी घेतली आहे आणि लेस जी आहे ती साडीची जी आपण पूर्ण काढून घेतली आहे आणि 4 मीटर मी इथे अस्तर घेतले। तर आधी आपण कटिंग अस्तरावरती करूया, त्यानंतर आपण मेन फॅब्रिक कट करणार आहोत आणि लेस कशी लावायची हे पण आपण इथे पाहणार आहोत। तर आधी आपण जे अस्तर आपण 4 मीटर घेतले त्याचा जो टॉपचा पार्ट आहे तो आधी आपल्याला कट करायचा आहे। तर त्यासाठी आपण काय करूया, 4 कापडामध्ये आपल्याला आधी घडी घालायची आहे, फक्त टॉपच्या कापडासाठी। इथे आपण 4 कापडामध्ये घडी घालून घेतली आहे। आता मेजरमेंट कसं घ्यायचंय तर बघा, जो आपला टॉपचा पार्ट आहे त्याची उंची आपण तयार 13 इंच हवी, तर आपण 1 इंच एक्स्ट्रा घेऊया, म्हणजेच की 14 इंचावरती। शोल्डर या पॉइंटला आपण घेतोय 5.5 इंचाचा, आपण इथे शोल्डर घेतोय। जो मुंडा असणार आहे तो आपला इथे 7 इंचाचा असणार आहे। इथून चेस्टचा आपण चौथा पार्ट टाकायचा आहे। तर चेस्ट गिअर आहे 34 इंचाचा, 8.5 इंचाचा चौथा पार्ट, इथून पुढे 2 इंचची मार्जिन। आता कमर घेर, तर बघा कमर घेर आहे आपल्या इथे 29 इंचाचा आपल्या इथे कमर घेर आहे। तर बघा इथे आपण 7.5 न घेता आपण 7 आणि जस्ट 2 लाईन एवढा आपण इथे चौथा पार्ट इथे आपण घेऊया आणि इथूनही 2 इंचची मार्जिन। जी गोलाई आहे फ्रंट आणि बॅक ती आपण 1 आणि जस्ट 2 लाईन 6 इंचची आपण इथे गोलाई घेतोय या पॉइंटला। त्यानंतर गळ्याचा जो घेरा असणार आहे तो असणार आहे आपला 2.5 इंचाचा। शोल्डर आपलं राहील 2.5 इंचावरती इथे बघा या पॉइंटला। पुढचा जो गळा असणार आहे तो असला आपला 6 इंचावरती आणि पाठीमागचा जो असणार आहे तो असणार आहे आपला इथे 8 इंचाचा। 8.5 आपण अर्धा इंच यात एक्स्ट्रा घेऊ। पुढचा आणि मागचा, तर बघा टॉपचा पार्ट आपला इथे पूर्ण ड्रॉ करून झाला, याला आपण कट करून घेऊया। तर या पॉइंटला बघा हा आपला मागचा आणि हा आपला पुढचा, अशी दोघेही पार्ट आपले कट झाले। आता जो आपला खालचा घेरेचा पार्ट आहे तो आपण इथे कट करायचा आहे। बघा जेवढा कापड आहे तुम्ही 4 कापडा त्याची घडी ठेवली आहे, उंचीनुसार याला आपल्याला कट करायचं। तर उंची बघा आपल्याला 40 इंच पूर्ण रेडी हवी। 40 मधून आपण टॉपचा 13 इंचचा आपला पार्ट आहे तो आपल्याला काय करायचं, साईडला ठेवायचा आणि तिथून पुढे आपल्याला 40 वरती मेजरमेंट घ्यायचंय। तर या पॉइंटला, तर खाली आपल्याला पट्टी फोल्ड करायची गरज येणार नाही, त्यामुळे मी 40 या पॉइंटला ठेवते आणि इथे 13 वरती एक पॉइंट ड्रॉ करते या पद्धतीने। आता इथून आपण कमरेचा चौथा पार्ट टाकायचा आहे आणि त्या दुप्पट आपल्याला घ्यायचंय का, तर आपण इथे छोटे छोटे त्या प्लेट चुनट इथे घ्यायचे। तर बघा कमर घेर आपण 7 आणि जस्ट 2 लाईन 29 इंचाचा आपला कमर घेर आहे, त्याचा आपण इथे चौथा पार्ट टाकूया। यात परत 2 इंच मार्किंग घेऊया। आता हे जेवढं आहे 9.5 इंच इथे पूर्ण दाखवतोय, तर हे 9.5 इंच आपण परत या पॉइंटला घ्यायचंय, म्हणजेच की एक्स्ट्रा आपण एक्स्ट्रा इथे घेतोय। आता हा जो प्लॉट इथे आपण एक्स्ट्रा घेतलाय, तर काय घेतलंय, कारण आपल्याला इथे बारीक बारीक जे कमरेला प्लेट्स टाकायची, त्याच्यामुळे आपण इथे दुपटीनं इथे मेजरमेंट घेतले। आता खाली जेवढा आपला कापड त्याचा घेराला तिरकस ड्रॉ करायचं आणि हलकीशी गोलाई घेत आपण याला गोलाई घेतली तरी चालेल, नाही घेतली तरी याला या पद्धतीने आपण इथे कट करायचं। तर हा पार्ट आपण इथे कट करून घेऊया। इथे आपण असं पण कट झालंय। आता बघा कटिंग जी ड्रेसची आहे मेन साडीची आपण कटिंग आहे, जे की तुमच्या लक्षात येईल फॅन्सी ड्रेस आहे त्याला आपण कटिंग कशी करायची आहे। जो आपला खालचा घेराचा पार्ट आहे आधी आपला मेन साडीचा आपण तो काढून घेऊया, कारण टॉपचा पार्ट जो आहे तो कमी आपण साईड पॉइंट पासून याला काढू शकतो। तर आता करायचं काय, आधी आपल्याला ड्रेसला फ्रिल रेडी करायची। तर फ्रिल आपल्याला पूर्ण एका साडीत ऍडजस्ट करायची, त्याची कटिंग कशी करायची आधी आपण ते पाहूया। तर मी इथे अस्तर का ठेवलंय, अस्तरावरनं तुम्हाला अंदाज येईल की आपल्याला कटिंग ही कुठल्या पद्धतीने करायची, मेजरमेंट कसं घ्यायचं।
तर उंचीसाठी हे आपलं खाली अस्तर आहे. तर बघा साधारण ही जी आपली साडीची जी फ्रिल असणार आहे वरच्या पॉइंटला ही आपल्याला ही खाली एक्स्ट्रा हवी आहे. त्याच्या खाली 2 आपण इथे 4-4 इंचचे छोटे इथे फ्रिल घेणार आहोत. तर आधी आपण याचं मेजरमेंट इथे घेऊया. आता ही जी अखंड साडी आहे आपल्याला अखंड इथे सरळ पट्टा कट करायचे. पण मेजरमेंट कसं घ्यायचंय तर आपल्याला 40 इंचाची उंची आहे त्यात आपण 13 इंच वजा करायचंय आणि उरलेलं जे मेजरमेंट आहे 27 इंचाचं ते आपल्याला कट करायचंय. कसं तर बघा एक लॉंग जो पार्ट असणाऱ्या साडीचा एक 20 इंच आपल्याला हवा आहे जो की या पॉइंटला. त्यानंतर 2 इथे पट्टे आपल्याला 4-4 इंचच्या कट करायचे आहे. तर बघा 27 इथे बरोबर येते. तर एक पॉइंट आपण इथे आणि खाली एक इथे म्हणजेच की 28 वरती. कारण का तर अस्तरपेक्षा थोडा ड्रेस इथे 1 इंच आपला बाहेर येईल. तर आपण या पट्ट्या या पद्धतीने इथे कट करायचे. 2 छोट्या आणि एक पट्टी आपण 20 इंचची हवी. अस्तरावरती आपण 20 इंच घेतले. साडीमध्ये कट करताना तुम्ही 1 इंच एक्स्ट्रा घ्या म्हणजेच की 21 इंचावरती. आता कसं मेजरमेंट कसं कट करायचंय आधी आपण अस्तर साईडला ठेवूया आणि सरळ अखंड जी साडी आहे ती आधी आपण 21 इंचाचा जो पट्टा आहे सरळ तो आपण इथे कट करून घेणार आहोत. आपण अखंड जो पट्टा आहे तो इथे 2 सेम मेजरमेंट मध्ये या पद्धतीने आणि एक मोठा फ्रिल 4 इंच वरती आणि हा मोठावाला जो पार्ट आहे हा या पद्धतीने असे खाली 3 आपण फ्रिल येणार आहेत आणि हा पार्ट आपला इथं मोठा आहे. आता आपण काय करायचं आधी जो आपण इथे अस्तराची कटिंग केली त्या अस्तराच्या कटिंगला आपण जे मेन फॅब्रिक आहे ते पूर्ण इथे अटॅच करून घेऊया.